स्वर्गीय दादांच्या स्मृतीला मी पवित्र अभिवादन करतो आणि अधिक वेळ बोलणार नाही कारण तुमच्या सरकारला खूप वेळ लागणार. मी एवढंच सांगेन की हा सारा करिश्मा नामदार हसन मुश्रीफ साहेबांचा. आम्ही फक्त निमित्त मात्र त्यामध्ये आहोत. मला आठवत आहे नंदाताईजी राष्ट्रवादी स्थापन झाली आणि बाबासाहेब कुपेकरांच्याकडे त्या जिल्ह्याचं नेतृत्व आलं राष्ट्रवादीच्या अध्यक्ष. त्यानंतर अनेक वर्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर मुश्रीफ साहेबांनी मी सातत्याने काम करत होतो आणि या जिल्ह्यावर एक प्रकारचा होल्ड तयार झालेला होता राष्ट्रवादी. मधल्या काळात आपण कमी पडलो मागं पडलो ही वस्तुस्थिती आहे. पण आता मात्र एक नवं बळ आलं या निमित्तानं मुश्रीफ साहेबांचं. आणि आता राजेश पाटील साहेबांना आणि तुम्हाला सांगताना मी एवढंच सांगेन की आता तुमचं अगदी पूर्ण ताकद तयार झाली चंदगड गडिंग्लज आणि आग्रा तालुक्यामध्ये. आमची परिस्थिती फार निराळी आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 42,000 मतांनी मी पराभूत झालो. माणसं उभा राहायला भीत होती अशी परिस्थिती होती. आणि आमच्या मतदारसंघामध्ये पालकमंत्री आणि चंद्रकांत नानांनी ठिय्या मानून बसले होते. प्रचंड गोष्टी त्यांनी केल्याने या ठिकाणी वर्णन करणं बरोबर नाही. आणि त्या भर म्हणून छत्रपती घराला देऊन 8 दिवस राधानगरीच्या बंगल्यावर आहे. आम्हाला पराभूत करायला राजेश पाटीलला पराभूत. अशा संकटातून आम्ही तरुण आलोय. खूप मोठी आणि चांगली लढाई केली. आम्हाला थोडंसं यश आलं परंतु आम्ही यशापर्यंत जाऊन मात्र पोहोचलो. त्याचा सार्थ अभिमान आहे. मुश्रीफ साहेबांच्या फळानं ताकदीनं आम्ही इथपर्यंतची लढाई जिंकली. आणि आता नंदाताईंनी राजेश पाटलांना म्हणायचं तुमचं फुल झालंय काय काळजी करू नका पुन्हा पुन्हा मागू नका. ज्या दुष्काळी भाग आहे तिकडे वळा चांगलंच पैकी विरोधाचा भाग मिळाला. परंतु जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये एक नवीन पुनर्बांधणी आपण केलेली आहे. बाबासाहेब सारखा म्हणतोय आमच्याकडे बघा मगाशी म्हटलंय आता बघा म्हणजे तिथं आता आमचे मित्र डॉन त्याला बाजूला करून 3 जागा जिंकल्या. पंचायत समिती जिंकली. चांगली गोष्ट आहे. बाबासाहेब तुला शुभेच्छा. तुमच्या ती सगळी एकापेक्षा एक सगळे कार्यकर्ते आणि नेते मुश्रीफ साहेबांचे सवंगडी म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करतायत. त्यांना बळ देण्याचं काम सातत्यानं मुश्रीफ साहेब करतायत. महाराष्ट्राच्या राजकारणावर आम्ही काय बोलणं बरोबर नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अतिशय प्रभावशाली नेता म्हणून मुश्रीफ साहेबांचं नाव निश्चितपणे तिथे घेतलं जातंय. आणि या सगळ्या दादांच्या नंतरच्या पोकळीमध्ये ते सगळी जागा भरून काढण्याचं काम मुश्रीफ साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली राज्याच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारमध्ये महाराष्ट्राच्या त्यांच्या हातून पूर्णत्वाला जावं अशी मी अंबाबाईची प्रार्थना करतो. निवडून आलेल्या सगळ्या तमाम माझ्या सहकारी मित्रांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पंचायत समितीच्या सगळ्या सदस्यांना देतो. नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये अतिशय मोठी झुंज केली. त्या सगळ्या झुंजीमध्ये आपण यश संपादन केलं. त्या सगळ्या बहादर सगळ्या आमच्या माता भगिनी आमचे सगळे तरुण सहकारी मित्र त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जाता राजेश पाटलांनी माझी का कळ काढली मला वाटतं तेवढं मिटवा काय नाही. अहो माझं दाजींचं वांद नाही. दाजींचं मुस्लिम साहेबांचं वांद आहे. त्या शेटूच वागा मारला ह्यांच्यावर माझं काय गरीब माणूस काय करणार. आता तो काय विषय सोडत मी बोललो माझा काय तसा इथून होता. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
आणि 1 नंबर जिल्हा परिषद मध्ये मिळवला. तसा इथून पुढच्या सगळ्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये 1 नंबरच राष्ट्रवादी ठेवायचा आपण सर्वांनी प्रतिज्ञा करूया एवढं सांगतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.